मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना भेरे. प्रार्थनाने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्रार्थनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर 2017 मध्ये अभिनेत्रीने अभिषेक जावकर सोबत लग्न केलं. अभिषेक व प्रार्थना यांचं अरेंज मॅरेज आहे. अभिषेक जावकर हा दिग्दर्शक व निर्माता अशा दुहेरी भूमिकेत काम करत आहे. तर त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष होऊन सुद्धा अजूनही मूल नाहीये. आम्ही तो निर्णय अत्यंत जाणीवपूर्वक घेतल्याचं प्रार्थना आरपार पॉडकास्टला म्हणाली आहे. प्रार्थना म्हणाली की लहानपणापासून मला प्राणी खूप आवडतात, पण आम्ही कधीच घरात डॉग पाळलेला नाही. आमच्या बाजूच्या काकांकडे जुली नावाची डॉग होती. ती गेल्यानंतर काका काकू खूप रडले होते. त्यांना एवढा त्रास झाला होता की घरातील मुलगी जावी असं ते दोघे रडत होते. मला तेव्हा ते कळालं नव्हतं, पण आता माझ्याकडे सुद्धा प्राणी आहेत, तर आता मला कळत आहे. त्यांच्या डोळ्यातील प्रेम ते तुम्हाला पाळल्याशिवाय कळणार नाही. मला आधी फक्त प्राणी आवडायचे, त्यांच्यासोबत खेळायला आवडायचं, पण आता मला त्यांचं ते प्रेम कळायला लागलं. रस्त्यावरच्या कुत्र्याविषयी सुद्धा मला प्रेम वाटतं. ते खूप छान आणि निस्वार्थी असतात. जर माझा मुलगा असता तर त्याने सुद्धा माझ्याकडून खूप अपेक्षा केल्या असतात. त्याला चांगलं शिक्षण मिळावं, आईने त्याला चांगले कपडे द्यावे, माझ्याही माझ्या आईवडिलांकडून खूप अपेक्षा होत्या. पण मी पाळलेल्या प्राण्यांना माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. तुम्ही जे त्यांना खायला द्याल तेवढंच ते खातात. तुम्ही जिथे ठेवाल तिथेच ते राहतात. त्यांना फक्त प्रेम हवं असतं, आणि तेच खरं शिकण्यासारखं आहे. म्हणूनच मी आणि अभिने खूपच जाणीवपूर्वक एकमेकांमध्ये चर्चा करून असा निर्णय घेतलाय की आम्हाला मूल नको आहे. आमच्या घरचे पाळीव प्राणी हेच आमची मुलं आहेत, आणि आम्ही त्यांना प्रेम द्यायचं ठरवलं आहे. तर प्रार्थना भेरेने घेतलेला हा निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं, हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.